स्वामी मार्गामध्ये असे अनेक मार्ग आहेत, तर आपल्या कुठल्याही संकटावर आपण त्याच्यावर तोड काढू शकतो. सेवा करून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. त्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गाला जोडायला लागेल. नेहमी आपण केंद्रामध्ये जात असतो. सेवेकरी जेव्हा केंद्रामध्ये जातात आणि त्यांचे प्रश्न लिहतात, त्या ठिकाणी त्यांना सेवा दिली जाते आणि ती सेवा करून हे लोक खरंच आपली दुविधा दूर करतात. संकल्प करा, सेवा करा आणि आपला कुठलाही छोटा मोठा प्रॉब्लेम असू द्या, तो नक्कीच दूर होतो. आज व्हिडिओ करण्याचं तात्पर्य म्हणजे आज सोमवार आहे आणि सोमवारची मी सेवा देणार आहे तुम्हाला. तर ही सेवा करून तुम्ही तुमच्या जीवनात अलौकिक परिवर्तन करू शकता. ते कसं मी सांगते. आज सोमवार म्हणजे महादेवाचा असतो. महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही पाणी वाहिलं, छोटं उदाहरण आहे, महादेवाच्या पिंडीवर तुम्ही पाणी वाहिलं, त्याच्याने तुमचे ग्रह पूर्ण शांत होतात आणि ग्रहपीडा नाहीशी होण्यामुळे तुमचे जे बिघडलेले कामं असतात, जे क्रूर ग्रह असतात, नीच ग्रह असतात, जसे राहू, केतू आणि या ठिकाणी शनी महाराज, असे ग्रह हे क्रूर ग्रह आहेत आणि आपल्याला आपण जे कार्य करत असतो चुकीचे, त्यांच्यावर हे आपल्याला सजा देत असतात. त्यामुळे आपण या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर पाणी वाहून दूध वाहिल्यास त्याचे फळ वेगळं भेटतं. पाणी वाहिल्यास त्याचे फळ वेगळं भेटतं. शहद वाहिल्यास त्याचं फळ वेगळं भेटतं. तांदूळ इत्यादी सर्व गोष्टी आपण महादेवाच्या पिंडीवर वाहिल्यात तर त्याचे फळ आपल्याला वेगवेगळ्यारित्या भेटतो. आज मी तुम्हाला असा विशेष उपाय सांगणार आहे, तर त्याच्याने तुम्ही तुमच्या येणाऱ्या 5 वर्षापर्यंत तुमच्या जीवनावर संकट येणार नाही. हा असा उपाय आहे. आज सोमवार आहे, तुमच्याकडे गडती असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन महादेवाच्या अभिषेकसाठी गडती हवी आहे असं म्हणून तुम्ही या ठिकाणी गडती घेऊन या आणि या ठिकाणी महादेवाची छोटी पिंड प्रत्येकाच्या घरात असते. त्या पिंडीला आपण एक तांब्याच्या तामणात ठेवायचे आहे आणि या ठिकाणी गडतीसुद्धा स्वच्छ धुवून ठेवायची आहे आणि महादेवाची पूजा अगोदर करून घ्या आणि मग संकल्प करा. तामणात ठेवा, संकल्प करा आणि या ठिकाणी आपल्याला नित्यसेवाचे पुस्तक देखील लागणार आहे. नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये रुद्र अभिषेक आहेत, लघुरुद्र आहे आणि लघुरुद्र वाचल्याने तुमच्या जीवनात येणारे संकट दूर होतात. तुमची कुठलीही इच्छा असेल, लग्न असू द्या, पैसा अडकायची समस्या असू द्या किंवा वैवाहिक जीवनामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, बरेचसे प्रॉब्लेम असतात, त्यांच्यावर सोल्युशन कितीतरी दिवस निघून जातात तरी सापडत नाही. आपण आपल्या त्या चक्रामध्ये गुरफटत असतो आणि मार्ग सापडत नाही. म्हणून श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवामध्ये असे बरेचसे उपाय आहेत, त्याच्यामधून सेवा करून आपण या ठिकाणी निघू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला गडतीमध्ये थोडं पाणी टाकून तुम्ही महादेवाच्या पिंडीला अगोदर दूध, तूप, शहद, तुम्हाला जे काही टाकायचं असेल ते टाकून आपण स्नान करून घ्या, अभिषेक करून घ्या. नंतर गडती लावून तुम्ही लघुरुद्र अभिषेकमध्ये चमक 11 अध्याय आहेत आणि नमक 11 अध्याय आहेत. ते 11 अध्याय चमक नमक वाचून या ठिकाणी नंतर महादेवाची अजून पूजा करायची आणि या ठिकाणी तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे की देवा, माझं हे कार्य अगोदरच संकल्पमध्ये तुम्हाला हे बोलायचे आहे, ह्या कार्यासाठी मी तुमची ही सेवा करत आहे आणि ह्या सेवेमुळे माझं हे संकट असो किंवा माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे किंवा संकट दूर व्हायला पाहिजे असं तुम्ही सविस्तर सांगू शकता. आणि मनामध्ये जी गोष्ट आपल्याला करायची आहे, चांगली गोष्ट करायची आहे किंवा आपल्यावरती एक संकट आलेलं आहे ते निवडण्यासाठी सतत पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. उठल्याबरोबर ते विचार करा, मी या संकटातून निवडणार आहे. आणि झोपण्याच्या अगोदर देखील आपण
हे बोलू शकता. त्याच्याने पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवल्यामुळे आपण युनिव्हर्सला आपण आपले चांगले विचार पाठवतो आणि चांगल्या विचार पाठवल्यानंतर खरंच या सृष्टीमध्ये देव आहेत आणि ते आपलं कार्य करण्यासाठी सुद्धा सज्ज आहेत. फक्त आपण ती थिंकिंग ठेवली पाहिजे आणि युनिव्हर्ससुद्धा आपल्या कार्याला सहभाग करत असते. आणि देवसुद्धा आपली आईला जसं बाळ हाका मारतं तसं देवाला आपण सांगितलं तर देवसुद्धा आपली इच्छा पूर्ण करत असतो. कुणाकुणाचा भाव आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा की आमच्या या गोष्टींवर भाव नाही की आहे, आमच्या या गोष्टींवर भाव आहे. कमेंटवर नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नका. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. श्री स्वामी समर्थ.